नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वीच्या आकारिक मूल्यमापनासाठीच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय वर्णनात्मक नोंदी बघणार आहोत. मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय नोंदी. आपल्या परिसरात घडणारे प्रसंग, घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतो. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांवर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतो, प्रश्न विचारतो. विविध प्रकारच्या साहित्यातील, उदाहरणार्थ वर्तमानपत्र, बालसाहित्य इत्यादींमधील संवेदनशील मुद्द्यांवर आपले मत, विचार व्यक्त करतो. अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशामधून शोधतो. ऐकलेल्या किंवा वाचलेल्या साहित्यातील विषय, घटना, चित्र, पात्र या संदर्भात चर्चा करतो. ऐकलेल्या माहिती संदर्भात स्वतःचे मत व्यक्त करतो. फलकांवरील सूचना तसेच पोस्टर इत्यादींचे वाचन करून माहिती सांगतो. भिन्न परिस्थिती आणि उद्देशासाठी वाचन करतो. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य समजावून घेऊन वाचन करतो. शिक्षकांनी ठरवलेल्या कृती अंतर्गत लेखन प्रक्रिया समजून घेऊन स्वतःचे लेखन पडताळतो. मित्रास पत्र लिहिणे, एखाद्या घटनेबद्दल माहिती सांगणे यामध्ये उद्देश व वाचकानुसार बदल करतो. ऐकलेल्या, पाहिलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टी आपल्या पद्धतीने स्वभाषेत देण्याचा प्रयत्न करतो. भाषेतील बारकावे व नियम इत्यादींचा विचार करून स्वतःची योग्य वाक्यरचना करतो. भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक ओळखतो, त्यांचा वापर करून लेखन करतो. उतार्यांचे श्रुतलेखन करताना विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करतो. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करतो. आपल्या कल्पनेने कथा, कविता, पत्र इत्यादी लिहितो. अपूर्ण कथा मुद्द्यांचा वापर करून पूर्ण करतो. दिलेल्या विषयावर आधारित निबंध लेखन करतो. पाठ्यपुस्तक व इतर लेखन प्रकारातील संवेदनशील विषयांवर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतो. पाठाचा आशय स्वतःच्या शब्दात व्यक्त करतो. उतार्यांचे लेखन करताना विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी जाणीवपूर्वक वापर करतो. वाचनालयातील आवडीच्या विषयावर आधारित पुस्तकांचे समजपूर्वक वाचन करतो. वर्तमानपत्रातील विविध विषयांवर आधारित कात्रणे संग्रहित करतो. पाठ तसेच कथेचे वाचन योग्य आरोह अवरोह सहित करतो. चित्रांची सांगड घालून योग्य कथा लिहितो. दिलेली शब्दसाखळी पूर्ण करतो. पत्रलेखन, निबंध लेखन करताना स्वतःच्या भाषाशैलीचा वापर करतो. इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय नोंदी. Give appropriate oral and written responses in various contexts. Recite poems, songs with proper rhythm and pronunciations. Share stories, games with peers and family members. Understands questions, requests, command in games and sports, etc. and act accordingly. Frames different questions on various topics and situations. Reads for pleasure independently in English storybooks, news items, headlines, etc. without difficulty. Uses synonyms and antonyms given in the textbook. Reads silently with comprehension. Writes event in logical order. Refers to the dictionary for spellings and meanings. Prepare speech for morning assembly or group discussion, etc. Find out different forms of writing, for example, letter, story, list, notice, etc. Learn grammar in functional, context, and integrated manner. Write short note on thing, object of their choice.
Participate in conversation, role play, dialogue, or dramatization of story. Find out answers of questions based on familiar passage. Writes and understands map, chart, and other graphics. Take a dictation and writes paragraphs, dialogues. Enrich vocabulary through crossword, puzzles, word chain. Attempt to write stories, poems. Recite, sings some poems with action. Participate in skits, role play with interest. Writes a description of given process. Writes various types of informal letter. Understand the details of story passage. Look at cartoons, pictures, and speak or writes a few sentences about them. Reads announcements in a clear, audible voice with proper pronunciations and intonation. Find meaning of new words from a dictionary. Writes paragraphs in English from verbal visual clues with appropriate punctuation mark. Writes a continuous and meaningful passage. Appreciates either verbally in writing variety of food, dress, customs, festivals as read or heard in his/her day-to-day life. परिसर विषयाच्या अध्ययन निष्पत्ती निहाय नोंदी. आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांच्या भूमिका व कार्य स्पष्ट करतो. उदाहरणार्थ बँक, पंचायत समिती, पोलीस स्टेशन इत्यादी. प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्व लक्षात घेतो व त्याचे वर्णन करतो. थंड प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश येथील लोकांचे जेवण, तेथील हवामान, भूप्रदेश इत्यादी माहितीचे विश्लेषण करतो. भूतकाळातील व वर्तमान काळातील चालीरीती, प्रथा, तंत्रे यांच्यातील बदलांचा मागोवा घेतो. विविध प्रकारची नाणी, चित्रे, स्मारके तसेच वस्तुसंग्रहालय यांच्या संदर्भात माहिती मिळवतो. मोठ्या व्यक्तींशी संवाद साधून भूतकाळातील घटनांची माहिती घेतो. वस्तूंचे आकार, चव, रंग, पोत, गुणवैशिष्ट्ये असे गुणधर्म समजण्यासाठी विविध कृती स्वतः करतो. निरीक्षणे, अनुभवे, माहिती यांची नियोजित पद्धतीने नोंद करतो. बाष्पीभवन, बीजांकुरण, मिसळणे इत्यादी क्रियांमधील कार्यकारणभाव व परिणाम यांमधील परस्पर संबंध स्थापित करतो. प्राण्यांमधील दृष्टी क्षमता, वास घेण्याची क्षमता तसेच प्रकाश, उष्णता, ध्वनी यांना प्रतिसाद देण्याची क्षमता इत्यादींचे निरीक्षण करतो व शोध घेतो. परिसरातील विविध पाण्याचे स्रोत, फळं, धान्य, पाणी आपल्या घरी कसे पोहोचतात, त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया, तंत्रे या संदर्भात माहिती मिळवतो. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया समजून घेतो. विविध माहितीचे तक्ते, स्तंभालेख व पाय चार्ट तयार करतो. विविध ठिकाणांना भेट देऊन संकलित केलेली माहिती संदर्भात चर्चा करतो. सहलीला किंवा क्षेत्रभेटीला गेले असता आलेल्या अनुभवाचे कथन करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शक मार्ग तयार करतो. वाळवंट, डोंगरी भाग, मैदानी भाग इत्यादी विविध ठिकाणच्या लोकजीवन तसेच जैविक विविधता यांची माहिती मिळवतो. विविध प्रदेशातील विविध समाजाचे राहणीमान, संस्कृती, चालीरीती या संदर्भात माहिती मिळवतो, चर्चा करतो. नकाशावरून भारताच्या प्राकृतिक रचनेचे वर्णन करतो. नकाशातील खुणा, चिन्हे यांच्या सहाय्याने
नकाशा वाचन करतो. वाहतूक व संदेशवहनाच्या अतिवापरामुळे सजीव व पर्यावरणावर होणारा परिणाम सांगतो. मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतो. आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील विविध घटना माहीत करून घेतो. स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती व्यवस्थापन तसेच संसाधनांचे जतन व रक्षण यांचे मार्ग सुचवतो. मागास व वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतो. निरीक्षण केलेल्या, अनुभवलेल्या प्रश्नांवर स्वतःचे मत मांडतो. चालीरीती व घटनांचा समाजातील मोठ्या प्रश्नांशी संबंध जोडतो. चिन्हे, दिशा, विविध वस्तू, भेट दिलेले ठिकाण यांचे नकाशातील स्थान ओळखतो. विविध स्थानिक टाकाऊ वस्तूंच्या मदतीने भित्तिपत्रके, आरेखन, प्रतिरूपे, नकाशे इत्यादी तयार करतो. नकाशातील एखाद्या स्थानासंदर्भात दिशा ओळखतो. बँक, रुग्णालय इत्यादी ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवहाराचे निरीक्षण करतो. भारतातील विविध भाषा, संस्कृती, उत्सव इत्यादी संदर्भात माहिती गोळा करतो. वाहतुकीची व संदेशवहनाची साधने समजून घेतो. वनस्पती, प्राणी, पक्षी, वडीलधारी व्यक्ती तसेच दिव्यांग यांची काळजी घेतो. गटकार्यात नेतृत्व करतो. दिलेला प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करतो. विविध व्हिडिओंच्या माध्यमातून माहिती मिळवतो. याच प्रकारच्या इतर इयत्तांच्या अध्ययन निष्पत्ती निहाय नोंदींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच नवनवीन शालेय विषयांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.